की जय. प्रियतम मेहेर प्रभू, प्लीज आमच्यामध्ये उपस्थित होऊन आम्हा सगळ्यांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. थँक्यू बाबा. जय जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. अवतार मेहेर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश हे डॉक्टर C.D. देशमुख आणि इंदुमती देशमुख यांनी अनुवाद केलेलं. इट इज ॲज गुड ॲज मराठी डिस्कोर्सेस म्हटलं तरी चालेल. हे पुस्तकाचा भाग 2 आपण वाचतोय आणि भाग 2मध्ये आपण प्रकरण 8वर होतो गेल्या वेळेला आणि प्रकरण 8मध्ये पान 83वर आहो. साधकाची लक्षणे हे प्रकरण आहे. तर त्या आधीच्या ह्याला आपण की साधकाचे काही दैवी गुण कसे असतात किंवा कुठले दैवी गुण साधकामध्ये असायला हवे हे बघितलं होतं. आणि प्रकरण 8 भाग 3 साधकाची लक्षणेमध्ये सेवा तत्परता, की सेवेसाठी तो कसा केव्हाही तत्पर असावा, सेवा कशी निस्वार्थ असावी आणि सेवेचं क्षेत्र कसं विस्तृत असतं, रूढ कल्पनांमुळे ते कसं सीमित होऊ शकतं, आपली ज्याची जशी क्षमता असेल त्या क्षमतेप्रमाणे कशी सेवा द्यायची. आणि मग बाबांनी सांगितलं होतं की 2 प्रकारच्या सेवा, की इतरांच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होण्यातले जे अडथळे आहेत ते दूर करणं आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इतरांच्या जीवनात आणणं, अशा 2 प्रकारची सेवा एक सांगितली होती. आणि संसारी मनुष्य कसा मूल्यमापनात चूक करतो, जे महत्त्वाचं नाही त्याला महत्त्व देऊन, बिनमहत्त्वाच्याला महत्त्व देऊन आणि महत्त्वाचं जी गोष्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे मूल्यमापनात कशी चूक होते, इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. आता आपण आज बघतोय त्या पॅरेग्राफचं नाव आहे संपूर्ण जीवन हेच सेवा क्षेत्र आहे. जो साधक श्रेय व प्रसिद्धी या दोहोंबद्दल उदासीन बनून सेवातत्पर असतो, त्याच्याकरता जगाच्या दृष्टीने लहान मोठ्या वाटणाऱ्या व पूर्ण जीवनास कुंठित किंवा वर्धमान करणाऱ्या सर्वच गोष्टी या लक्ष्य पोहोचवण्यास योग्य असतात. बाबांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पॅरेग्राफ मोठा आहे, वाक्य मोठं आहे, जो एक छोटा पॅरेग्राफ इतका आहे. आपण ते बघूया. तर साधकांनी कसं असायला पाहिजे, त्यांनी कशा प्रकारची सेवा द्यायची, ती सेवा देताना कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा हव्यास नको. ती सेवा दिलं, हे कार्य मी केलं म्हणून त्याचं श्रेय मला हवं आहे, किंवा तुम्ही कार्य केलं आणि दुसऱ्यांनी कुणीतरी श्रेय घेतलं तरी तुम्ही त्याबद्दल उदासीन असायला हवं, की त्या कार्याबद्दलचं श्रेय किंवा प्रसिद्धी ह्याच्याबद्दल त्याला काही कर्तव्य नसावं. आणि ते प्रसिद्धी नाही मिळाली, श्रेय त्या सेवेचं नाही मिळालं, तरीही कार्य करण्यास, सेवा करण्यास तो साधक तत्पर असायला हवा. त्याच्याकरता जगाच्या दृष्टीने ज्या लहान मोठ्या गोष्टी आहेत की त्या ज्या पूर्ण जीवन उत्तम पद्धतीने वृद्धिंगत होण्यापासून परावृत्त करतात, संकुचित वृत्ती ज्याला आपण म्हणतो, की ज्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या त्या योग्य नाहीत, इतक्या क्षुल्लक असतात, अशा गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला नको, तो देत नाही. ज्याप्रमाणे सार्वत्रिक जीवन प्रवाहामध्ये साम्राज्यांच्या उत्कर्ष अपकर्षांना महत्त्वाचे स्थान आहे, त्याचप्रमाणे
उदासीनता किंवा माधुर्य यांनी भरलेल्या भंगूर क्षणांनाही महत्त्वाचे स्थान आहे. इतक्या छान पद्धतीने बाबांनी सांगितलं की ह्या भौतिक जीवनामध्ये कुठल्या साम्राज्याचा उत्कर्ष होतो आहे किंवा अपकर्ष होतो आहे, कोण पॉवर नंबर 1 बनतं आहे, 2 बनतं आहे, कुणाची पॉवर कमी होते, कोण खंडित होतो आहे, जय पराजय, हे सार्वत्रिक जीवनामध्ये महत्त्वाचंच असतं की कुणाचं राज्य आलं किंवा गेलं, ह्यांना जसं उत्कर्ष आणि अपकर्ष यांना जसं महत्त्वाचं स्थान आहे, तसंच उदासीनता किंवा माधुर्य किंवा आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे साधकाची लक्षणे भाग 1 मध्येच एक लक्षण बघितलं होतं की साधक कसा असावा, प्रसन्न असावा. आणि मी तिथं भाऊ नाफड्यांचं उदाहरण दिलं होतं की भोपाळचे भाऊ नाफडे कसे कधी हसतमुख प्रसन्न असायचे. तर तसंच पेंडू काका, इतकं मला आठवतं आहे पेंडू काका छान, कधी बघा इतकं एक छान हास्य आणि कधी प्रसन्न असायचे ते. तर त्याच्यामध्ये साधकाच्या लक्षणामध्ये त्यांनी साधक नेहमी हसतमुख प्रसन्न असावा असं सांगितलं होतं, उत्साही असावा असं सांगितलं होतं. तर इथे त्यामुळे बाबांनी असं सांगितलेलं आहे की उदासीनता किंवा माधुर्य यांनी भरलेले हे क्षण कसे आहेत, भंगूर आहे, क्षणभंगूर आहे, कायम टिकणारा कुठलाही क्षण नाही. एकदा तो क्षण गेला की गेला, तो काही चिरकाल, काल हा चिरकाल नाही. ओव्हरऑल काल चिरकाल असेल, पण गेलेला क्षण जो अस्तित्वात आहे तो काल जो गेला तो गेला, तो क्षणभंगूर आहे. अशा क्षणभंगूर महत्त्वाचे जे क्षण असतात औदासीन्य आणि माधुर्य यांनी भरलेले, त्यांनाही अध्यात्मात तितकंच महत्त्व आहे. एका प्रकारच्या घटनांचे महत्त्व दुसऱ्या प्रकारच्या घटनांच्या मापदंडाने करू नये. नाही, कुठल्याही आवाज येत नाही आहे का माझा? मेसेज पुन्हा नाही वाचायला नाही. जय बाबा. हां, जय बाबा. सुरू होता ना, तर त्यांना हो डॉक्टर साहेबांनी म्हटलं की तुम्ही बंद करा. हो, ओके, हां, ओके, जय बाबा, जय बाबा. सॉरी. तर एक प्रकारच्या घटनेचा संबंध दुसऱ्या प्रकारच्या घटनेशी लावायचं किंवा एका प्रकारच्या घटनेचं महत्त्व दुसऱ्या प्रकारच्या घटनेनं तोलू नये. प्रत्येक घटनेला प्रत्येक व्यक्तीचं आपलं एक महत्त्व असतं. एकाच प्रकारच्या घटनांच्या महत्त्वास मान्यता देऊन दुसऱ्या प्रकारच्या घटनांना तुच्छ लेखू नये. म्हणजे आध्यात्मिकतेमध्ये हेही महत्त्वाचं आहे की कुठलीही एखादी घटना, हे आपण मागे पण बघितलं होतं, ऑकल्टिझम किंवा गूढ अनुभवांच्या आध्यात्मिकतेमध्ये महत्त्व, आध्यात्मिकतामध्ये जे अनुभव येतात त्यांना काय महत्त्व असतं की नाही, त्या आध्यात्मिक प्रगतीला कसं महत्त्वाच्या असतात, त्यांना खूप जास्त महत्त्व द्यायचं नाही पण त्यांच्याकडे दुर्लक्षही करायचं नाही. त्या घटनांमुळे आध्यात्मिक प्रगतीला कशी चालना मिळू शकते, अशा सगळ्या आपण त्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे पहिल्या भाग 1 मध्ये. तर तेच इथे थोडक्यात सांगितलेलं आहे की त्या घटनांच्या महत्त्वास दुसऱ्या प्रकारच्या घटनांना तुच्छ लेखू नये. साधक जीवनास अविभाज्य संपूर्णतेच्या दृष्टीने पाहतो. तो साधक कसा बघतो जीवनाला? खंडित, हा एक खंड, तो एक भाग, हा एक हे, असं बघत नाही. तर हे जीवन अविभाज्य आहे, संपूर्ण आहे. तसं मागे एका प्रकरणात आपण जन्मपरंपरा आणि कर्ममध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही एक जन्म किंवा जीवन किंवा आयुष्य हे एक इंडिपेंडेंट नाही. ते चित्रपटाच्या फितीसारखं, रिळासारखं, फिल्मच्या ह्याच्यासारखं ते सलग आहे. कुठल्याही एका आत्म्याचं आयुष्य जीवन जे आहे, काल जो आहे पूर्ण कोहमपासून सोहमपर्यंतचा, तो सगळा कालखंड असा सलग आहे. एक काल, एक जन्म दुसऱ्या जन्माशी रिलेटेड आहे. त्यामुळे तो वेगळा असा करता येत नाही. त्यामुळे साधक अशा दृष्टीने आयुष्याकडे बघतो की ते अखंड आहे, अविभाज्य आहे, संपूर्ण आहे. अशा पद्धतीनं साधक जीवनाकडे बघतो. जीवनातील कोणत्याही एका संघामध्ये तो दुसऱ्या अंगाची अपेक्षा करून घडून जात नाही. परंतु निस्वार्थ सेवा करत असतानाही साधक आपल्या मनावर सतत सावधानतेने पहारा करत असतो. आपण बघितलं की सेवा कशी पाहिजे? निस्वार्थ सेवा पाहिजे.
आणि निस्वार्थ सेवेचे लक्षणं अनेकदा आपण त्याची चर्चा केली की त्या सेवेचा अहंकार नसावा, त्या सेवेपासून परतफेडीची अपेक्षा नसावी. सेवा केल्यानंतर जो एक समाधान आनंद मिळतो इथपर्यंत बाबांनी सांगितलेलं एका ठिकाणी तोही नाही तुम्ही घेतला पाहिजे. म्हणजे ती सेवा इतकी सहज असावी की ती सेवा दिली याची जाणीवसुद्धा नसावी. ती उत्तम प्रकारची उत्कृष्ट निस्वार्थ सेवा ती हळूहळू होणार. एकत्रपणे ते साधेल असं नाही. परंतु जेव्हा इतके सगळे सांभाळायला लागणार तेव्हा त्याच वेळेला बाबांनी एका प्रकरणात हेही सांगितलं होतं की जेव्हा गुरुचं कार्य तुम्ही करता त्यावेळेला तुमचा अहंकार तर सगळा नष्ट होत नाही. मग अहंकार हा जो खोटा अहम आहे, मीपणा आहे, त्याला संयमात नियंत्रणात ठेवून त्या कार्याच्या पूर्तीसाठी त्याला एक तात्पुरता खोटा अहम तयार करावा लागतो. आठवतं आहे आपण हे एका ठिकाणी बघितलेलं आहे की त्याशिवाय ते कार्य उत्तम पद्धतीने सिद्धीच जात नाही किंवा त्याला ते जरुरी असतं त्या कार्याच्या सिद्धीसाठी, पण तो सुद्धा पुढे टाकून द्यावा लागतो. तो हा इथे अशा पद्धतीने जर ते कार्य करताना ते व्यवस्थित करावं म्हणजे त्याला त्या अथॉरिटीवर राहावं लागेल, त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल. हे सगळं करताना निस्वार्थ सेवेचे हे जे गुण आहेत की त्या प्रसिद्धीपासून दूर, त्याचं श्रेयही घ्यायचं नाही, कुठे आपल्या नावाचा दामटौल नाही, कुठल्या प्रसंगाने खचून जायचं नाही, कार्य तर करायचं पण परिणामांची चिंता करायची नाही. हे सगळं साधण्यासाठी नॅचरली त्या साधकाला सतत केअरफुल राहायला लागतं, काळजीपूर्वक सावधान राहावं लागतं आणि सतत पहारा द्यावा लागतो की कुठे न कळत सुद्धा अहम तयार होऊ नये, कुठल्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा भाव नसावा किंवा नाही मिळलं तर त्यांनी दुःखी होऊ नये. अशा पद्धतीने सतत त्या साधकाला एक पहारा द्यावा लागतो स्वतःच्या मनावर. साधक हा नम्र, प्रामाणिक आणि निष्कपट असला पाहिजे. तर कसा असला पाहिजे साधक? नम्र असायला पाहिजे, निष्कपट असायला पाहिजे आणि प्रामाणिक असायला पाहिजे. तो जी सेवा करतो ती केवळ दाखवण्याकरता नसते की कुणालाही. बाबांनी त्यात हे सांगितलं होतं मला वाटतं टिफिन लेक्चरमध्ये की केवळ दुसऱ्या मंडळींपेक्षा मी कसा जास्त छान आहे हे दाखवण्याकरता, कुणाची वाहवा मिळवण्याकरता किंवा केवळ प्रसिद्धीसाठी कुठलीही सेवा करायची नसते. मग ती सेवा काय नाही केली काय ती निष्फळ होणार. तेव्हा दाखवण्यासाठी केवळ सेवा नसावी. ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे सेवा प्रेमात उत्पन्न झाली असेल तर त्यामुळे इतर सेवकांशी सहकारिता साधते. जी सेवा आउट ऑफ लव, हृदयाच्या अंतर्हृदयातून, मनापासून, हृदयापासून जी सेवा उद्भवते त्यात आपोआपच बाकी सगळे तुमच्या त्या कार्याला हातभार लावतात आणि असे सगळे एकला चलो रे नाही तिथे सगळे मिळून ते कार्य उचलून धरतात आणि मग ते आपोआपच इतर पण सेवेकरी होतात आणि त्या सगळ्यांमध्ये उद्देश एकच असतो, एकच अखंड प्रेमाचा कॉमन धागा असतो म्हणजे सद्गुरूविषयीचं प्रेम. त्या धाग्यांनी सगळे एकत्र सुंदर पद्धतीने बांधलेले असतात आणि मग त्या एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये सेवाभाव, सहकार्य हे सगळं आपोआप तयार केलं जातं. जर साधक गुरुची सेवा करत असेल, त्या साधकाला कोणी दुसऱ्यांनी मदत केली, सहकार्य केलं तर इनडायरेक्टली तो मदत करणारा सुद्धा गुरुच्या सेवेत सहभागी होतो. त्यांनी पण गुरुची सेवा केली असा त्याचा अर्थ असतो. तेव्हा सेवा दाखवण्यासारखी नसते, तिचा उगम खऱ्या प्रेमात असतो. आउट ऑफ लव, प्रेमामधनं ती सेवेचा उगम झालेला असतो. साधक जर खऱ्या प्रेमाने प्रेरित झाला तर त्या प्रेमामुळे तो मत्सररहित होऊन इतर सेवकांबरोबर पूर्ण सहकारिता करू शकतो. त्या साधक मागामध्ये फक्त प्रेमभाव आहे, हे कार्य करायचं इतकंच फक्त त्याच्या डोक्यात आहे, बाकी कुठले विषय नसतील तर इतकं सुंदर रीतीनं तो ईश्वर पण तुमची मदत करतो अनबिलिव्हेबली. आणि आपण हे खूप वेळा अनुभवलेलं आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये. मग ती भजनं असो, नामजपाचं असो की किती जण पटापट पुढे येऊन रात्रीचे प्रहर असो, निमरात्रीचे प्रहर असो, तिथे कुठल्याही फक्त इतकं एक सुंदर प्रेम असतं
की तुम्ही साक्षात एकमेकांच्या समोर नसूनही ते प्रेम जाणवतं तुम्हाला. मग हा जो एकमेकांबद्दलचा सहकार्याचा प्रेमभाव आहे तो प्रेमभाव तयार होतो. तिथे मत्सर नसतो, मत्सराला जागा नसते आणि संपूर्ण प्रेम आणि इतर सहकाऱ्यांबरोबर सहकार्य असतं. सहसेवकांमध्ये पूर्ण सहयोग भाव व सुसंवादिता नसेल तर त्यांची सेवा आध्यात्मिक आदर्शाच्या दृष्टीने अपुरी पडते. म्हणजे आध्यात्मिकच्या दृष्टीने उत्तम सेवा कोणती, की त्यात उत्तम कोऑर्डिनेशन पाहिजे, सुसंवादिता पाहिजे. सगळ्यांनी बरं तुला काय वाटतं, तुला काय, सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या ह्याच्यात, मग एक ह्या बाजूने जातोय, दुसरा त्या बाजूने जातोय, मला हे जमत नाही, किंवा आपल्यावर टाकलेली जबाबदारी न पार पाडता तिसरंच काहीतरी डोक्याने करायचं, किंवा मग तो त्याचं काहीतरी करतोय, हा ह्याचं काहीतरी करतो. अशी सेवेला काही अर्थ नाही. ती आध्यात्मिकतेच्या दृष्टीने ती सेवा आदर्श ठरू शकत नाही. आध्यात्मिकतेच्या दृष्टीने सेवा आदर्श ठरायची असेल तर त्याच्यामध्ये उत्तम एकमेकांबरोबर सहयोग पाहिजे, सहकार्य पाहिजे आणि सुसंवादिता पाहिजे. सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय आणि सगळ्यांनी मिळून घेतलेलं कार्य ईश्वरचरणी लवकर कबूल केलं जातं किंवा ते स्वीकृत होतं. त्याचे फार छान परिणाम असतात. शिवाय साधकाची बाह्य सेवा प्रेमरहित असेल तर जगातील कित्येक संस्थांमधील वेतन घेऊन काम करणाऱ्या लोकांप्रमाणेच तोही ती सेवा केवळ कर्तव्यबुद्धीने करत असतो. की बऱ्याच आपण NGOज बघतो, सेवाभावी संस्था बघतो, त्याच्यामध्ये कार्य करणारे किंवा आता हे आशा सदन सेविका किंवा इतर काही गोष्टी असतात की झोपडपट्टीत जाऊन गरिबांना शिकवणं, महिलांना शिकवणं, प्रौढ शिक्षण किंवा इतर पुष्कळ संस्था आहेत. त्या संस्थेमध्ये वेतनावर, बाबांच्या ट्रस्टमध्ये वेतन न घेता फक्त सेवा देणारे जास्त आहेत, वेतनावर काम करणारे फार कमी आहेत. पण कुठल्याही सेवाभावी संस्थेमध्ये इतर लोक जे केवळ पगारासाठी काम करतात किंवा पगार घेऊन काम करतात, अशा सेवेसारखी मग तुमची सेवा होईल. केव्हा होईल, की जेव्हा त्या सेवा प्रेमाने दिलेली नसेल. त्या सेवेचा उगम प्रेमातून झाले, केवळ प्रेमापोटी ती सेवा जर उगम पावलेली नसेल. बाह्य म्हणजे कधी सेवा देताना होऊ शकतं की शिस्त वगैरे गोष्टींमध्ये तो माणूस कठोर वाटण्याची शक्यता असते किंवा तो जास्त रुक्ष होऊ शकतो. तसं होऊ देता कामा नये. त्या साधकांनी हा प्रयत्न केला पाहिजे की प्रेमभाव कमी होता कामा नये आणि सेवा प्रेमापोटीच दिली गेली तरच ती आध्यात्मिक दृष्टीने आदर्श होईल. नाहीतर मग पगार घेऊन काम करणाऱ्या कोणत्याही NGOतल्या कर्मचाऱ्यासारखी ती सेवा होईल. जगातील संस्थांमध्ये लोक वेतनाकरता काम करतात. फार तर वृक्ष कर्तव्य भावनेमुळे ते कार्यदक्ष बनतात. बरेच जण आहेत की खुर्क नाही बा, नोकरी आहे इमाने इथं बरे केली पाहिजे, कर्तव्यदक्ष असतात. पण ती कशी वृक्ष कर्तव्य भावना असते, तिथे आपल्या संस्थेबद्दल त्यांना प्रेमभाव असतोच असं नाही. त्यांच्या कार्यामध्ये केवळ प्रेमात सहजपणे उद्भत झालेल्या कार्यातील आंतरिक सौंदर्यपूर्णता असू शकत नाही. जी सेवा प्रेमभावातून उद्भवलेली आहे ती कशी सौंदर्यपूर्ण सेवा असेल. तिथे रूढता, वृक्षपणा, तिथे प्रसिद्धी किंवा कसलाही कपट नसणारे निष्कपट अशी जी सेवा असते तिथे आंतरिक सौंदर्य असतं त्याला एक, आणि ती केवळ सहज प्रेमातून उद्भवलेली सेवाच अशी असू शकते. म्हणून जर अशी सेवा केवळ प्रेमातून सहजपणे उद्भवलेली नसेल तर तिच्यात सौंदर्यपूर्णता असू शकत नाही. किती छान बारकाव्याने एक इतके त्याचे कंगोरे आहेत आणि त्याचे वैशिष्ट्य आहेत आणि इतके पॉईंट्स त्याच्यात बाबांनी मुद्दे लक्षात घेऊन एक मुद्दा छोटा मोठा केवढं ते म्हणजे म्हणून ह्याच्यामध्ये एक पूर्ण प्रकरण सेवा तत्परतासाठी बाबांनी दिलं आहे. ती किती महत्त्वाची आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे गुरुच्या सहवासाचा महिमा. सद्गुरूचा सहवास असेल तर साधकाला सेवाधर्माचे शिक्षण
सुलभतेने आत्मसात करता येते. जर सद्गुरूचा सहवास त्याला लाभला, त्या सद्गुरूच्या सहवासातच तो जर राहिला किंवा त्याचा सहवास थोडा जरी लाभला तर त्याला आपसूक आपोआप सुलभतेने सहजपणे सेवाधर्माचं शिक्षण प्राप्त करता येतं. का? कारण तिथे गुरुच्या सान्निध्याचा तो प्रभाव आहे. गुरु स्वतः सेवा करतो. बाबांचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे. जेव्हा आश्रम नव्याने मेहराबादला स्थापन झाला आणि टेकडीवर होता, तेव्हा त्यावेळेला आतापर्यंत सारखे फ्लश टँकचे टॉयलेट्स नव्हते. आणि पूर्वीचे जुन्या लोकांना, माझ्या वयाच्या लोकांना माहीत असेल पूर्वीचे टॉयलेट्स कसे असायचे ते, की ते पत्र्याचा डब्बा असायचा आणि तो वाहून नेऊन ते भंगी लोक तो साफ करायचे. त्यामुळे बँकेत पण स्कॅव्हेंजर्स रिलीफ स्कीम नावाची एक स्कीम होती, ज्याच्या अंतर्गत त्यांना मदत दिली जायची आर्थिक. सांगायचा मुद्दा म्हणजे बाबा रोज सकाळी तो सगळा मैला स्वतः, बाबांचा फोटो पण आहे तुम्ही बघितला असेल, बादलीतनं तो स्वतः मैला नेऊन, दूर खड्डा खणला होता तिथे स्वतः नेऊन टाकायचे. आणि इतर मंडळींना कुणालाही, गुस्तादजींशिवाय इतर कुणालाही परवानगी नव्हती त्या कार्यात त्यांना मदत करण्याची. आणि हे फॉरेनर्स समोर सुद्धा त्यांनी केलं, त्यांचं पण केलं. जे महिला मंडळी होते तर आपोआपच बाबा नुसतं सांगणार की सेवाभाव पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि बाबांनी जर, म्हणजे बाबांना स्वतःला जेव्हा अशा पद्धतीने हे काम करताना त्यावेळेला त्या सुरुवातीच्या काळात लोकांनी बघितलं, तर नॅचरली त्यांना सेवेचं वेगळं महत्त्व कुठल्याही पद्धतीचं समजून सांगायची शब्दांनी गरज नव्हती. त्यामुळे जेव्हा गुरुचा सहवास लागतो तेव्हा गुरुला बघून आपोआप त्याला ते सेवेचं महत्त्व कळतं आणि प्राप्त करता येतं. ते शिक्षण त्याला मिळतं. गुरु केवळ शब्दानेच नव्हे तर स्वतःच्या उदाहरणाचा प्रत्यक्ष आदर्श ठेवून शिकवित असतो. जसं आत्ता आपण उदाहरण दिलं बाबांचं, की तो फक्त शब्दांनीच सांगतो त्यांना असं नाही, तिथे तर बाबांचे शब्द पण मौन होते. तर तो स्वतः तसं आचरण करतो ना, आपल्या उदाहरणातून तो स्वतः तसं आचरण करून तो आदर्श शिष्यासमोर ठेवतो, की जेणेकरून शिष्य तशा पद्धतीने आपोआप सेवा प्रदान करेल. आणि त्या आपल्या आदर्शातून, आपल्या वागण्यातून तो गुरु त्या शिष्याला शिकवत असतो. व साधक जेव्हा गुरुला मानवतेची सेवा करताना पाहतो तेव्हा गुरुप्रेमामुळे गुरुचा तो श्रेष्ठ भाव तो चटकन ग्रहण करतो. जसं बाबांना लेपर्सचे पाय वगैरे धुवायचे, आंघोळ घालायचे, मस्तांना, वेड्या लोकांना आंघोळ घाल, कपडे घाल, त्यांना अंगपूस, कपडे दे, हे सगळं बाबा स्वतः करायचे. त्यांना बाबा अवतार असल्यामुळे त्या कार्याला एक आध्यात्मिक वेगळं महत्त्व होतंच. पण त्यावेळेच्या काळात जेव्हा आश्रम नव्याने सुरू झालेला होता, त्या मंडळींकरता ही एक मोठी शिक्षण किंवा शाळा होती, प्रत्यक्ष शाळा, की जिथे बाबांना बघून आपोआपच त्यांना ते शिक्षण प्राप्त झालं. तेव्हा गुरुप्रेमामुळे गुरुचा तो श्रेष्ठ भाव तो चटकन ग्रहण करतो, आत्मसात करतो, शिकतो. सर्व साधकांचे गुरुवर समानतः प्रेम असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहकारिताही सहज निर्माण होते. आता बाबांकडची मंडळी 18 पगड जातीची, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या याच्यातनं आलेले, सगळ्यांचे स्वभाव वेगळे, जिद्द वेगळी, खोडी वेगळ्या. आपणही सगळे बाबाप्रेमी वेगवेगळे आहोत, विविधतेने नटलेले आहोत, प्रत्येकाचे स्वभाव वगैरे वैशिष्ट्य वेगळे आहे. तरीही आपल्या सगळ्यांमध्ये एक जो सहचर भाव आहे, प्रेमभाव आहे, आत्मीयता आहे. कुणाही बाबाप्रेमीला भेटून किती छान वाटतं आपल्याला. का? कारण त्याच्या हृदयात बाबा असतात, त्याच्या हृदयात बाबांचं प्रेम असतं. म्हणून आपल्याला एकमेकांना भेटून किती छान वाटतं. बाहेर कुणी नातेवाईक आहे, इतर लोकांना भेटून आपल्याला इतका आनंद होतो का? तुम्ही बघा, विचार करून बघा. आणि ही जी सहचारिता आहे आपसामधली, ती सहज अशी झालेली असती. का? त्यांच्यात एक कॉमन धागा असतो. सामान्य सगळ्यांमध्ये सामान्य तत्व काय असतं? गुरुवरचं प्रेम. आणि त्या प्रेमाने सगळे बांधले गेलेले असतात. आणि ते गुरुवरचं प्रेम कॉमन असल्यामुळे त्यांचा आपसात एकमेकांवर आत्मीयता आणि सहकार्य आणि प्रेमभाव असतो. सर्व साधकांचे गुरुवर समानतः प्रेम असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहकारिताही सहज निर्माण, सहज सहकार्य त्यांच्यात निर्माण. वेगळं सांगावं लागत नाही. पटापट लोक कुठलंही नुसतं अनाऊन्समेंट करा, इतकं सुंदर त्याला कोऑपरेशन देतात. ते सहज असतं, कारण ते
बाबांवरच्या प्रेमातून, गुरुवरच्या प्रेमातून उद्भवलेलं असतं. गुरुची आज्ञा पालन करायची म्हणून ते सेवा तत्पर असतात. आज्ञा खाली पडू द्यायच्या नाही. शब्द खाली पडल्याबरोबर तो उचलला गेला पाहिजे, इतके तत्पर असतात. आणि हा आपण अनुभव खूप घेतलेला आहे की आता ह्या पॅन्डेमिकमध्ये आणि ऑनलाईन ह्याच्यामध्ये ते स्वतःचे कार्य करत नाहीत, तर गुरुचे कार्य करतात. जे काही कार्य करतात ते गुरुचं कार्य करतात व स्वतःच्या मनाने नव्हे तर गुरुच्या प्रेरणेनेच त्यांनी ते कार्य स्वीकारलेले असतं. ते असं जे कार्य असतं ते स्वयंप्रेरणेने नसतं. जर वाटत असेल आपल्याला कुठलीही गोष्ट करावी अशी आतून वाटते आणि तुम्ही 1000 नाही म्हणा, पण प्रभूला ते कार्य करू घ्यायचं असेल तर तो उत्तम पद्धतीने करू घेतो. का? ती प्रेरणासुद्धा त्या गुरुची असते, त्या ईश्वराची असते. आपल्यापैकी कुणालाही काही करायचं वाटलं तर ही प्रेरणा आपल्याला कोण देतं? बाबा देतात. शब्द कोण देतं? बाबा देतात. सहकार्य कोण करतं? बाबा करतात. सगळं काही ते जमवून आणतात आणि तुम्हाला बऱ्याच जणांना अनुभव इतक्या सुंदर रीतीने ते जमवून आणतात की तुम्ही अवाक होऊन जाता. ते स्वतःचे कार्य करत नाहीत तर गुरुचे कार्य करतात व स्वतःच्या मनाने नव्हे तर गुरुच्या प्रेरणेनेच त्यांनी ते कार्य स्वीकारलेले असते. त्यामुळे स्वतःच्या वैयक्तिक हक्कांच्या किंवा अधिकाराच्या किंवा राखीव सवलतीच्या कल्पनांपासून ते विमुक्त राहतात. त्यांना कुठलाही हक्क नसतो, अधिकार नसतो, त्यांना कुठलेही रिझर्वेशन नको असतं, अशा कुठल्याही सवलती त्यांना नको असतात. त्याच्यापासून ते मुक्त असतात. किती दर्शन कार्यक्रम व्हायचे, किती सहवास व्हायचे, पण जे व्हॉलिंटियर्स आहेत किंवा आतासुद्धा आपण बघतो जे व्हॉलिंटियर्स आहे त्यांना सगळ्यांसोबत त्यावेळेला दर्शन घ्यायची परवानगी नसते. हे माहीत आहे तुम्हाला की बाबा असतानासुद्धा व्हॉलिंटियर्सला दर्शन घ्यायला नाही मिळायचं. मग एका सहवासामध्ये त्यांच्यासाठी वेगळा एक दिवस ठरवून त्यांना वेगळं बाबांनी दर्शन दिलं. तसंच आता 31 जानेवारीलाही व्हॉलिंटियर्सना दर्शन घ्यायला परवानगी नसते. मग त्यांच्यासाठी वेगळं आधी किंवा नंतर त्यांनी दर्शन घ्यायचं असतं. बाबांची सेवा हेच बाबांचं दर्शन. ते बाबांच्याच सहवासात ते सेवा करताना असतात. त्यांच्यासाठी कुठलीही सवलत किंवा अधिकार, हक्क या गोष्टी त्या साधकाच्या डोक्यात पण नसतात आणि तो साधक त्याच्याबद्दल कुठला आग्रह करत नाही. गुरु कार्य करण्यावरच त्याचा कटाक्ष असतो. गुरुचं कार्य करायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं. शक्यतानुसार गुरु कार्याचा भार दक्षतेने स्वीकारण्यास जसे ते तत्पर असतात, त्याचप्रमाणे गुरुची आज्ञा झाल्यास व दुसरा सहसाधक तेच काम अधिक उत्कृष्टपणे करू शकत असला तर त्या कार्याचे त्या दुसऱ्या साधकाकडे हस्तांतर करण्यासही ते तयार असतात. जितक्या दक्षतेने, कॅपॅबिलिटीप्रमाणे ते गुरुचं कार्य स्वीकारतात, तत्पर असतात. लगेच इंट्युशन झालं, प्रेरणा मिळाली, सुरू करा. बाकी विचार करायचा नाही. बाकी विचार कार्य करणारे ते असतात, ते करून घेतात. आणि जेव्हा दुसरा कोणी सहसाधक इतक्याच उत्तमपणे किंवा त्यापेक्षाही जास्त पद्धतीने तो कार्यभार सांभाळू शकत असेल, ते दुसरा कोणी शिष्य, साधक हेच कार्य अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकत असेल आणि जर गुरुकडून आज्ञा झाली की आता तू ते कार्य त्याला दे आणि तू हे कर, तरी त्यासाठी ते लगेच तयार असतात. म्हणजे इथे काय आलं की कार्याबद्दलची आसक्तीसुद्धा नसावी आणि ती नसते. जो साधकाची उत्तम लक्षणामध्ये त्याला कार्याबद्दलची आसक्ती नसते. दुसरा कोणी कार्य करत असेल तर गुरुप्रेमाने त्या कार्यात सहकार्य करणे, गुरुची आज्ञा झाली ते कार्य दुसऱ्याला सोपवायचं असेल तर ते सोपवून दिलं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तो बंधन नाही आणि आसक्ती नसल्यामुळे कर्माचं बंधन नसतं. हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या कार्याचे दुसऱ्या साधकाकडे हस्तांतर करण्यासही ते तयार असतात. का? कारण आसक्ती नसते. आसक्ती असती तर केलेल्या कार्यापासून कर्मबंधन झालं असतं, संस्कार उत्पन्न झाले असते. तसे ते होत नाहीत साधकाच्या बाबतीत. आता पुढचा पॅरेग्राफ आहे, अवडंबर शून्य सेवा. अवडंबर म्हणजे खूप स्तोम माजवणं, एखाद्या गोष्टीचं फार गाजावाजा करणं म्हणजे अवडंबर करणं, त्याला खूप महत्त्व, अवास्तव महत्त्व देणं. अवडंबर शून्य सेवा. मग ते साधक जी सेवा देतात ती कशी असतात? सहज असते, साधी असते. किती मोठी सेवा केली तरी केलं ह्याचं नामो निशाण नसतं.
कुठे गाजावाजा नसतो, त्याचा मोठेपणा नसतो, काही नाही, अवडंबर नसतं त्यात, मोठेपणा नसतो, मोठेपणा नसलेलं, अवडंबर नसलेलं अशी ती सेवा असते. याप्रमाणे सहयोग करत असताना सर्व साधक एका अर्थाने गुरुप्रमाणेच एकमेकांचीही सेवाच करत असतात. कारण ते सर्व गुरु कार्याला आत्मीयतेमुळे स्वतःचेच कार्य समजतात असते. इतकी आत्मीयता असते की त्या गुरुच्या कार्याला ते स्वतःचं कार्य समजतात आणि एकाने सुरू केलं की सगळे त्याच्यात आपलं योगदान देतात, सहकार्य देतात गुरुचं कार्य समजून. इतक्या सुंदर पद्धतीने ते अशा प्रकारची सेवा देतात. मग अशी जेव्हा एखाद्याने सुरू केलेल्या कार्याला इतर 4 जण हातभार लावतात, ते एक प्रकारे ते सुद्धा गुरुचीच सेवा करत असतात. परंतु परस्परांच्या या सेवेत एकमेकांवर हुकमत गाजवण्याचा प्रयत्न नसतो. नो बॉसिंग, कुणी कोणावर हुकमत गाजवत नाही. का? कारण ते सगळे गुरुप्रेमाच्या धाग्याने बांधलेले असतात. त्यांच्यात कॉमन पॉईंट काय असतो? गुरुप्रेम असतो. आणि त्या प्रेमातून उद्भवलेलं ते कार्य असतं, त्या प्रेमातून उद्भवलेली ती सेवा असते, सहकार्य असतं. त्यामुळे एकमेकांबद्दल सहकार्य भाव असतो, प्रेमभाव असतो, आत्मीयता असते. कारण आपला सहसाधक स्वतःचे कार्य करत नसून त्यांनी अंगीकारलेले गुरुचे कार्यच तो करत आहे. ज्याने कुणी कार्य सुरू केलं आहे, कार्य करतोय, तो काही स्वतःचं कार्य करतोय का? नाही, ते गुरुचं कार्य आहे आणि ते काही स्वतःचं कार्य नाही. हा भाव प्रत्येकाच्या ठायी असतो. कुणी त्याला त्याचं म्हणत नाही किंवा तो स्वतःही त्याला स्वतःचं कार्य म्हणत नाही. कारण ती प्रेरणा गुरुनी दिलेली असते, याची त्याला पुरेपूर जाणीव असते. त्याचप्रमाणे साधक या दृष्टीने सर्व समान आहेत हेही तो जाणत असल्यामुळे त्याला अत्यंत विनम्र भावाने सेवा करणे सुलभ होते. त्याला ह्या साधकाला हेही माहिती असतं की सगळे साधक सारखे आहेत. का? की सगळे या मायावी जगातच अधून आहेत फसलेले. सगळ्यांना एक ध्येय आहे, ते म्हणजे ईश्वराचं दर्शन, ईश्वराशी एकरूप होणं. सगळ्यांचं ते ध्येय एक ना एक दिवस पूर्ण होणारच आहे. प्रत्येकाच्या संस्काराप्रमाणे आज नाही तर नंतर, लवकर किंवा उशिरा. आणि सगळ्यांना हे माहिती आहे की सगळे साधक एकाच ह्या मायावी जगात आहेत. त्यामुळे तिथे उंच नीच, कमी जास्त, लहान मोठा बाबांकडे कधीही आम्हाला बघायला मिळालं नव्हतं तेव्हा. त्यामुळे असं महत्त्व नसावं, पण सगळे सारखे, सगळे बाबाप्रेमी सारखे. तिथे काही लहान मोठा कमी जास्त नसतो. आणि खऱ्या बाबाप्रेमीचा असा विनम्र भाव असला पाहिजे. काय सगळे साधक समान आहेत हे तो जाणतो आणि त्यामुळे अत्यंत नम्र भावाने तो सेवा करणं त्याला सोपं जातं. सेवेमुळे त्याचा अभिमान वाढण्यापेक्षा त्याने सेवा केली नसती तर जास्त चांगले झाले असते. जर काही सेवा तुम्ही देत असाल आणि त्या सेवेचा जर तुम्हाला अहंकार असेल की मी हे करतो, हे माझं कार्य आहे, हे त्याचं नाही आहे, हे त्या ग्रुपचं नाही आहे, हा आमचा ग्रुप आहे, असं जर अहंकार तिथे असेल तर असं कार्य तुम्ही न केलेलं जास्त चांगलं असं बाबा सांगतात. कारण काय होतं? त्या अहंकाराने त्या आध्यात्मिक दृष्टीने फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. त्या जे काही कार्य तुम्ही करत असाल त्यात अहंकार आला तर त्या कार्याचं कर्मबंधन होऊन तुमचे संस्कार वाढणार. म्हणजे आध्यात्मिक प्रगती आणखीन फास्ट होण्याऐवजी स्लो होणार. म्हणून बाबा सांगतात जर तुम्ही काही कार्य करत असाल तर त्याचा अहंकार बाळगण्यापेक्षा तुम्ही ते कार्य न केलेलं जास्त चांगलं. उच्च नीच भेद न ठेवता, अवडंबर न करता, हुकमत न गाजवता सेवाक्षम बनणे हे अत्यंत कष्टसाध्य आहे. कार्य तर उत्तम झालं पाहिजे, तिथे सगळं तुमचं कौशल्यपणाला तर लागलं पाहिजे, पण हुकमत गाजवायची नाही, अधिकार गाजवायचा नाही, त्याचं कुठे अवडंबर करायचं नाही, गाजावाजा करायचा नाही. आणि तसं न करता सगळ्यांशी प्रेमभाव ठेवून कार्य करणं हे सहज साध्य नाही, ते कष्टसाध्य आहे. ते अशक्य आहे का? बिलकुल नाही, शक्य आहे. कसं शक्य आहे?
कष्टाने साध्य आहे, कष्टाने शक्य आहे. त्यासाठी कष्ट कसे करायला पाहिजे की स्वतःच्या मनावर सतत पहारा देत राहिलं पाहिजे त्या साधकाने की हा अशा प्रकारचा हुकमत गाजवण्याचा, अवडंबर त्याचा गाजावाजा करण्याचा न करण्याचं त्याला दक्षता घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीने स्वतःचा प्रेमभाव जागृत ठेवून प्रेमातून ते उद्भवलेलं कार्य जर असेल तर ते कार्य व्यवस्थित होण्यासाठी त्याला जागरूक राहायला पाहिजे. अध्यात्मक क्षेत्रात उपयोगिते इतकेच नम्रतेचेही महत्त्व आहे. जेवढं तुम्ही उपयोगी पाहिजे गुरुच्या सेवेसाठी तितकंच तुम्हाला नम्र भाव पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे सेवेचा आदर्श. स्वतः कार्यासक्त असतो म्हणून नव्हे तर शिष्यगणांसमोर सेवाव्रताचे मूर्तिमंत उदाहरण असावे म्हणूनच सद्गुरू सेवाशील बनत असतो. आता सद्गुरू स्वतः पण सेवाशील असतो. त्याला काही साध्य करायचं असतं म्हणून तो असतो का? नाही. त्याला कुठल्या कार्याची आसक्ती असते म्हणून तो तसं करतो का? नाही. तर आपल्या शिष्यांसमोर एक आदर्श उदाहरण राहावं सेवेचं म्हणून तो ती सेवा करत असतो. आणि इतरांची सेवा करताना त्यांच्यामध्ये तो स्वतःला, कारण तो सद्गुरू आहे, तो सर्वत्र ईश्वर बघतो. त्याला हेही माहिती आहे की मीच ईश्वर आहे आणि मी प्रत्येकामध्ये आहे. मग हा जो भाव असतो त्याचा तो सेवा करतानाही असतो. इतरांची सेवा करत असताना त्यांच्यामध्ये तो स्वतःलाच बघतो व स्वतःचीच सेवा करत असल्याचे अनुभवतो. क्षयरहित आनंदमय ऐक्यभावामुळे सद्गुरू स्वतःस सर्वांचा स्वामी व सर्वांचा सेवक दोन्हीही एकदमच असल्याचे जाणतो. त्याचा आनंदमय भाव असतो, ऐक्य भाव आहे आणि तो कधीही न संपणारा, क्षय न होणारा अक्षय असा आनंदभाव गुरुच्या ठाई असतो. का? हा सद्गुरू म्हणजे परफेक्ट मास्टर. मग परफेक्ट मास्टर म्हणजे ज्याला ईश्वराशी ज्याचं मिलन झालं, ज्याला अनुभव आलाय की मीच तो ईश्वर आणि मी सर्वांच्या ठाई त्याला ईश्वर दिसत असतो. म्हणजे त्याला स्वतःचं रूप सगळ्यांमध्ये दिसतं. मग अशा पद्धतीने सेवा करणाराही तोच आहे, सेवा घेणाराही तोच आहे. म्हणजेच एकाच वेळेला सेवा घेणारा आणि सेवा देणारा अशा दोन्हीही भूमिका तो स्वतः सद्गुरू अनुभवत असतो. ज्या सेवेमध्ये सेवा करणाऱ्यास किंवा सेवा ग्रहण करणाऱ्यास दोघांनाही बंधन होत नाही. आता सेवा देणाराही गुरु आणि घेणाराही गुरु. घेताना तो भले एखाद्या लेपरचे पाय धुवत असेल परंतु त्या लेपरच्या ठाई कोण आहे तो स्वतःच बघत असतो. आणि त्यामुळे आपण जे बघतो की बाबांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे की सद्गुरूला कर्माचं बंधन नाही. पण आपण हेही बघतो की प्रत्येक कर्माचं बंधन तयार असतं आणि प्रत्येक कार्यापासून, प्रत्येक शब्दापासून, प्रत्येक विचारापासून संस्कार उत्पन्न होतात. हा जर नियम आहे, सृष्टीचे नियम जर ईश्वर स्वतः मोडत नाही तर मग इथे कसं तो मोडतो असं आपल्या बऱ्याच जणांच्या कधीतरी डोक्यात आलं असेल. की नेहमी बाबा सांगतात की सद्गुरू कर्माने बांधलेला नाही. त्यांनी कुठलेही कार्य केलं तरी त्याचं कर्मबंधन होऊन त्याचे संस्कार उत्पन्न होत नाही. ते कसं? ह्याचं इतकं सुंदर इथे उत्तर दिलेलं आहे. टेक्निकली बाबांनी अगदी तंत्रशुद्ध उत्तर दिलेलं आहे. त्याला कर्मबंधन का नसतं सद्गुरूला? कारण सेवा देणाराही तोच असतो आणि सेवा घेणाराही तोच असतो. तो ईश्वराशी एकरूप झालेला असल्यामुळे सगळ्यांठाई तो स्वतःच प्रत्यक्ष बघत असतो. सगळीकडे ईश्वर भरलेला त्याला दिसत असतो. आता काही त्यांनी जर सेवा दिली तर ती जी सेवा घेणाऱ्याच्या ठिकाणी त्याला तो स्वतःच दिसतो. मग सेवा देणाराही तोच, घेणाराही तोच. मग इथे कर्माचं बंधन कसं तयार होणार? कर्माचं बंधन कधी होतं? जिथं द्वैत भाव असतो तिथे कर्माचं बंधन तयार होतं. इथे अद्वैत भाव आहे म्हणून कर्माचं बंधन नाही. हा खूप सुंदर मुद्दा इथे उत्तम पद्धतीने कधी वाचनातून काय कुठं क्लिक होईल ना त्याचा भरोसा नाही. वाचत राहायचं. एकदा दोनदा वाचलं की कुठेतरी बाबा ट्यूब पेटवतात. सर्वांचं सेवक दोन्हीही एकदमच असल्याचे तो जाणतो. ज्या सेवेमध्ये सेवा करणाऱ्यास किंवा सेवा ग्रहण करणाऱ्यास दोघांनाही बंधन होत नाही अशा सेवेचा तो आदर्श बनतो.
गुरुचे उदाहरण आता एवढ्यांदा हे वाचलेलं आहे, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, किंवा आता वाचायचं म्हणून आधी वाचून ठेवलं आहे, पण तेव्हा कधी हा विचार डोक्यात नाही आला. आता सांगताना बाबांनी ट्यूब पेटवली की सद्गुरूला कर्माचं बंधन का नाही, कारण तो जे पण करतो सगळ्या ठिकाणी तो आहे आणि त्यामुळे त्याला अद्वैत भाव नाही. अद्वैत भाव नसल्यामुळे कर्माचं बंधन नाही. अशा सेवेचा तो आदर्श बनतो. गुरुचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास साधक लवकरच सेवेचा आदर्श स्वतःमध्ये उतरवतो. परंतु साधकाची सेवाशीलता ही जेव्हा ओझे न वाटता आनंद देणारी, बंधन न करता स्वतंत्रता देणारी, हक्क प्रतिहक्क निर्माण न करता मुक्त आदान प्रदानाच्या सहजतेमध्ये स्फूर्त होणारी, स्वार्थपर वासनेच्या भारापासून विमुक्त असलेली आणि नित्य नवीन होणाऱ्या परिपूर्णतेच्या आणि तृप्ततेच्या भावाचा परिपोष करणारी असेल, तेव्हाच त्याला सेवाशीलतेची कला सिद्ध होते व त्याची आध्यात्मिक तयारी पूर्ण होते. किती सुंदर वाक्य आहे आणि भरपूर एकच वाक्य आहे, पण एका पॅरेग्राफ एवढं मोठं वाक्य आहे, पण खूप सुंदर वाक्य आहे की सेवा कशी असावी, की जेव्हा ती सेवा त्या साधकाला ओझं वाटणार नाही, सहज वाटेल, त्यातनं त्याला आनंद मिळेल, त्यातनं त्याला बंधन नाही वाटणार नाही, तर ती स्वतंत्रता देणारी वाटेल, त्यातनं हक्क प्रतिहक्क निर्माण न होता आदानप्रदान मुक्त असेल, सहज असेल, उत्स्फूर्त असेल, कुठलीही वासना नसेल, आसक्ती नसेल आणि ह्या सगळ्या वासना आणि आसक्तीचं ज्या ओझ्यापासून जी मुक्त असेल, नित्य नवीन परिपूर्णता, नित्य नवीन तृप्तता त्या सेवेमधून त्याला मिळेल. अशी जेव्हा सेवेची कला, ही सुंदर कला जेव्हा त्या साधकाला प्राप्त होईल, तेव्हा त्या साधकाची सेवाशीलतेची कला सिद्ध झाली, सिद्धहस्त झाली. तो त्या सेवाशील कलेमध्ये सिद्धहस्त झाला असं म्हणता येईल. आणि जेव्हा अशी त्याची कला सिद्धहस्त होईल, तेव्हा त्याची आध्यात्मिक तयारी पूर्ण झाली असं म्हणता येईल. किती छान आहे ना. परत एकदा वाचू, हे एक वाक्य परत वाचते, कारण हा सगळ्या संपूर्ण जय बाबा सेवा तत्परतेचा सारांश याच्यात सुंदर दिला आहे बाबांनी. परंतु साधकाची सेवाशीलता ही जेव्हा ओझे न वाटता आनंद देणारी, बंधन न करता स्वतंत्रता देणारी, हक्क प्रतिहक्क निर्माण न करता मुक्त आदान प्रदानाच्या सहजतेमध्ये स्फूर्त होणारी, स्वार्थपर वासनेच्या भारापासून म्हणजे ओझ्यापासून विमुक्त असलेली आणि नित्य नवीन होणाऱ्या परिपूर्णतेच्या आणि तृप्ततेच्या भावाचा परिपोष करणारी असेल, तेव्हाच त्याला सेवाशीलतेची कला सिद्ध होते व त्याची आध्यात्मिक तयारी पूर्ण होते. इथं आपलं प्रकरण नंबर 8 भाग 3 साधकाची लक्षणे सेवा तत्परता हा पूर्ण झाला. आता आपण पुढे बघणार आहोत प्रकरण 9 साधकाचीच लक्षणे भाग 4 आणि त्याच्यामध्ये श्रद्धा. खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग आहे हा पण प्रकरण, की याच्यावर श्रद्धेबद्दल बाबांनी सांगितलेलं आहे. तर पूर्वी कुणाला जर काही प्रश्न ह्याबद्दल विचारायचे असतील किंवा काही जर शेअर करायचं असेल, मनातलं सांगायचं असेल, बोलायचं असेल, प्रकरण 9 साधकाची लक्षणे भाग 4 आणि त्याचं आता ह्याचं नाव आहे श्रद्धा. किती महत्त्वाचं आहे, खूप छान. कन्व्हिक्शन, श्रद्धा, की हे कुठून तयार होते, कशी येते, कशी जाते. ठीक आहे. तर पहिल्याच पॅरेग्राफचं हेडिंग आहे श्रद्धेचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व, की श्रद्धेचे काय काय प्रकार आहेत, त्याचं महत्त्व कसं आहे, काय महत्त्व आहे. बाबा इथे सांगतात साधकास आवश्यक असणाऱ्या गुणविशेषांमध्ये श्रद्धा ही सर्वात अधिक महत्त्वाची आहे. जितके काही गुणविशेष आत्तापर्यंत आपण सारखं 3 प्रकरणांपासून बघतोय की साधकांमध्ये हे पाहिजे ते पाहिजे, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाया जर असेल, सगळ्या गुणांचा पाया किंवा अत्यावश्यक पहिला गुण म्हणजे श्रद्धा. श्रद्धेचे 3 प्रकार आहेत.
बाबा सांगतात श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. ते कोणते? पहिला प्रकार आत्मश्रद्धा किंवा स्वतःवरील श्रद्धा किंवा त्याला कंसात आत्मविश्वास दिला आहे. पहा किती महत्त्वाचं आहे की स्वतःवर सुद्धा श्रद्धा असायला पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. हा आत्मविश्वास नसेल तर त्यात सेवा तत्परता येईल का? येणार नाही. मी जे करतोय ते बरोबर आहे हा भाव येईल का? येणार नाही. तर मग चांगले वाईटाची पारख करता येईल का? येणार नाही. म्हणजे पहिला गुण पाहिजे स्वतःवर, आत्म्यावर, स्वतःच्या आत्म्यावरची, स्वतःवरची श्रद्धा किंवा आत्मविश्वास. दुसराही श्रद्धेचा प्रकार आहे गुरुवरील श्रद्धा. इथे मस्ट आहे. गुरुवर तर श्रद्धा नसेल तर काय उपयोग? गुरुवर श्रद्धा पाहिजेच. आता त्यात पुढे खूप सुंदरता आहे आणि फार मस्त त्याचं समीकरण ते कसं आपण पुढे बघणार आहोत. तिसरा प्रकार जीवनावरील श्रद्धा. जीवनावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. सारखं जर नकारात्मक विचार असतील, सतत एखाद्याला असं वाटत असेल की काय जगायचा कंटाळा आला, मरायचं आहे, मरणाचे विचार सतत येत असतील, तर तो काय करेल? आत्महत्येचे प्रयत्न करेल. मग तो हे सगळं करण्यामध्ये लायक होईल का? नाही. जर जीवनावर त्याची श्रद्धा नसेल तर तो जो गुण सांगितला आहे की त्याने उत्साही असावं, त्याचं प्रसन्न असावं, ते कुठून येणार? त्याची जीवनावर सुद्धा श्रद्धा पाहिजे. फेथ इन लाईफ. जीवनाकरता श्रद्धेची इतकी जरुरी आहे की तिच्याशिवाय जीवन अशक्यच होईल. जगणं शक्य. जर जगण्यावर श्रद्धा नसेल की बा हे काही खरं नाही, ते काही खरं नाही, एकदा ह्या जीवनाचं प्रयोजन म्हणजे हेतू जर कळला, या जीवनाचा हेतू काय आहे? ईश्वर समजून घेणं, त्याचा साक्षात्कार प्राप्त करणं, त्याची गळाभेट करणं, त्याचं दर्शन करणं. ते कधी शक्य आहे? मानवी देह असेल तरच ते शक्य आहे. म्हणजे त्याच्यासाठी जीवन जरुरी आहे. हे एक जो कोणी आयुष्याला कंटाळलं आहे त्यांनी इतकं जरी लक्षात घेतलं की माझ्या ह्या जीवनाचं ध्येय हे आहे, ते प्राप्त करण्याकरता हे जीवन आहे, हे जर एकदा त्याला कळलं तर समजा त्या भौतिकतेपासून तो विटलेला असेल तरी मग त्याला हे महत्त्व कळल्यानंतर जीवनावरची श्रद्धा त्याची वाढू शकते. दुसरं, मागच्या प्रकरणात आपण बघितलं की जग आहे तसं स्वीकार करण्याची त्या साधकाची तयारी असली पाहिजे. चांगले साधकाचे गुणमध्ये आयुष्य हे जग जसं आहे तसं स्वीकार करण्याची त्याची तयारी पाहिजे आणि ते तसं स्वीकार करून त्याच्या बऱ्या वाईटासह त्यांनी ते स्वीकृत केल्यावर तरच तो निस्वार्थ सेवा देऊन जगावर प्रेम करू शकतो, तरच त्याच्यासाठी तो स्वतःला सक्षम बनवू शकतो. म्हणून हा पण एक गुण साधकाचा आहे की जे जग आहे ते आहे तसं स्वीकार करणं हा त्या साधकाचा गुण आहे आणि तो असला पाहिजे. मग त्यासाठी जीवनावर श्रद्धा, म्हणजे आपसात कसे हे सगळे गुण एकमेकाशी इंटरलिंक्ड आहेत, पहा त्याची गंमत. तर त्या जीवनावर त्याची श्रद्धा असणं जरूर आहे. श्रद्धेमुळे सहकारशील आणि सामाजिक जीवन शक्य होते. परस्परावरील श्रद्धेमुळेच प्रेमाचे विमुक्त आदान प्रदान आणि सहकार्ययुक्त श्रमविभाग शक्य होतात. आताच आपण बघितलं की सगळ्या ज्या गुरुचे साधक आहेत, शिष्य आहेत, त्यांनी आपसामध्ये सुंदर सहकार्य पाहिजे. मग एकमेकांच्या मध्ये आत्मीयता पाहिजे. मग ती जर असेल तरच ते उत्तम सहकार्य करू शकतील, उत्तम कार्य करू शकतील. मग ती आत्मीयता कुठून येईल? एकमेकांमध्ये जी विश्वास ज्याला आपण म्हणतो बोलीचालीच्या भाषेत किंवा या व्यवहारी जगामध्ये, दुसऱ्यावरती विश्वास असेल म्हणजे दुसऱ्या शब्दात श्रद्धा असेल तरच त्याच्याशी सहकार्य तो करू शकतो. आणि तसं सहकार्य केलं तरच त्यांना ती सेवा देणं, आदानप्रदान, मुक्तपणे आदानप्रदान करणं शक्य होईल. बाबांकडे कसे आत्ताच आपण बघितलं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक होते आणि तरी सगळे सुंदर पद्धतीने त्यांच्यात एक परफेक्ट हार्मोनी होती. त्यांनी आपसात भांडलेलंही बाबांना चालत नव्हतं आणि त्यांनी आपसात खूप एक अटॅच झालेलंही चालत नव्हतं. तशी अटॅचमेंट पण नसावी.
मग ते बाबांना सोडून जर ते त्यांच्याचकडे एकमेकांकडे लक्ष द्यायला लागलं तर ते तिथे तुमचा हेतू सफल होणार नाही. परफेक्ट हार्मोनी इज अ डिफरंट थिंग आणि एकमेकांवरची आसक्ती इज अ डिफरंट थिंग. परस्परांबद्दल अकारण भीती बाळगल्यास जीवन भारमय आणि संकुचित होते. एकमेकांबद्दल जर भीती असेल, संकोच असेल, सहकार्य आत्मीयता नसेल तर मग कसं होतं, जीवन जड वाटायला लागतं, संकुचित होतं, त्याचं ओझं भारमय म्हणजे ओझं होतं. बालकांची मोठ्या खूप छान इथे बाबांनी समजून सांगितलं आहे श्रद्धा कशी असावी किंवा श्रद्धा म्हणजे काय ती कशी तयार होते. बालकांची मोठ्या माणसावर स्वाभाविक श्रद्धा असते. किती तो पूर्ण अवलंबून असतं लहान बाळ. मग आपल्या आईवर असेल, बाबांवर असेल, आजीवर असेल, दाईवर असेल, टीचरवर असेल, ज्याच्या कोणाच्या तो अखत्यारीत असेल त्याच्यावरती त्याची पूर्ण श्रद्धा असते. त्याला खात्री असते की माझ्या सगळ्या अडचणींचं हे सोल्युशन आहे, माझ्या कुठल्याही संकटातनं हा मला काढून नेणार आहे. एवढी एवढं ॲनालिटिकल जरी तसं नसलं तरी कसं असतं की स्वाभाविक असते, ती नॅचरली अशी श्रद्धा असते. मोठ्या माणसापासून संरक्षणाची किंवा सहाय्याची अपेक्षा करण्याकरता त्यांना ओळखीची शिफारस पत्रे लागत नाहीत. आता या पॅरेग्राफचं हेडिंग आहे पारस्परिक श्रद्धा आणि तिला आवश्यक असलेले सहचारी प्रतिरूप, म्हणजे परस्परावर एकमेकावर श्रद्धा पाहिजेच. मग त्या श्रद्धेला एकमेकांवर श्रद्धा असण्यासाठी आवश्यक काय आहे, एकमेकांमध्ये साहचर्य पाहिजे, सहकार भाव पाहिजे, आत्मीयता, साहचर्य पाहिजे. मग ते साहचर्याचं जे प्रतिरूप आहे ते असेल तर एकमेकांवर श्रद्धा असते, की जी आपली बाबाप्रेमींची एकमेकांवर आहे तशी. इतरांनी स्वार्थ साधण्याकरता धोक्याने फसवण्याचा निष्ठुर धक्का न दिला तर दुसऱ्यावर विश्वास टाकण्याची लहान बालकाची ही प्रवृत्ती पुढेही कायम राहते. लहान मूल कसं असं निर्धास्त असतं आणि मोठ्या माणसांवर ते पूर्ण अवलंबून असतं. आणि कुणी जर त्याला त्या वयात असा खूप मोठा धोका दिला नाही, काही स्वार्थ साधण्यासाठी त्याला असा काही निष्ठुर धक्का नाही दिला तर इतरांवर सहज विश्वास टाकण्याची ही प्रवृत्ती त्याची तशी डेव्हलप होते, विकसित होते आणि ती पुढेही कायम राहते. तेव्हा म्हणून मुलांना अनावश्यक भीती कसली घालू नये. अरे तो पोलीस आला, अरे वाघोबा आला, असं कधी सांगायचं नाही. त्यांचं सहजता तशी राहू द्यायची. बघते काका, बघते मामा, बघती ताई, हे असं तेव्हापासून एक साहचर्य त्यांच्यात केलं तर त्यांना सगळ्यांबद्दल प्रीतिभाव वाटेल. अरे त्याला हात नको लावू, अरे ह्याच्यात मिसळू नको, अरे त्यांच्याशी बोलू नको. असं जर केलं तर ते मुलामधली जी सहज प्रवृत्ती आहे श्रद्धेची, इतरांशी साहचर्याची, ती खुंटते, जी आजकाल मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा काही कारणांनी असं होतं ते बघायला मिळतं. एक मिनिट हां, एक मिनिट. वायफाय आवाज ऐकू येतोय ना? माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? बरं बरं, वायफाय नाही आहे आणि डाटा हे झाला आहे. मी जरा दुसऱ्या डाटावर स्विच करते 2 मिनिटात. हां बरं. जय बाबा. बरं झालं मेसेज बघितलं. जय बाबा. येतोय ना आवाज? येतोय ना? अच्छा, ओके ओके, थँक्यू. जय बाबा. तर ती अशी सहज, तेव्हा श्रद्धा ही मनुष्यास स्वभाव सहज असली तरी तिची वाढ व विकास प्रामाणिक व श्रद्धा ठेवण्यास योग्य असणाऱ्या मनुष्याच्या समाजातच होऊ शकतो. कशी असते श्रद्धा? ही स्वभाव सहज असते, नॅचरल असते, पण तिची वाढ आणि विकास कधी होईल की जेव्हा तो समाज त्या विश्वास ठेवण्यास लायक असेल, साहचर्य करण्यासारखा समाज असेल. असा जेव्हा त्या लायक समाज असेल त्या समाजातच अशी सहज श्रद्धा जी आहे, प्रामाणिक आणि श्रद्धा ठेवण्यास योग्य असा समाज असेल तर त्याच्यामध्ये सहज साध्य श्रद्धा जी आहे अशा समाजामध्ये विकसित होऊ शकते. द्रोहमय वातावरणात, द्रोह म्हणजे विद्रोह, भांडणं, तंटा, काही एकमेकाशी विरोध, असं जे वातावरण असतं ते म्हणजे द्रोहमय वातावरण. कुरापतीचं द्रोहमय वातावरणात श्रद्धा लोप पावते. असं जर वातावरण असेल, सतत एकमेकांवर कुरघोडी करणं,
कुरापती करणं, तर तिथे श्रद्धा राहत नाही, प्रेम राहत नाही. ती श्रद्धा तिथे लोप पावते, नष्ट होते. श्रद्धा निर्माण करून दृढ करणाऱ्या प्रतिरूपी गुणविशेषांचे साहचर्य असेल तर परस्परामधील श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. म्हणजे एकमेकांमधले जे गुणविशेष आहे ते एकसारखे असतील, त्याच्याशी मेळ खात असतील, त्यांचं एकमेकाशी काउंटर पार्ट असतील, साहचर्य असेल, सहकार्य असेल, तर तिथे एकमेकांमधली श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. ज्याला आपण म्हणतो ना की काय, अरे याच्याशी माझी चांगली वेवलेंथ जुळली, हा एक शब्द आजकाल तुम्हाला नेहमी ऐकायला येत असेल. तर तिथे काय असतं की एकमेकांच्याबद्दल खात्री पटलेली असते आणि विश्वास निर्माण झालेला असतो, म्हणजे श्रद्धा निर्माण झालेली असते. तर परस्परामधील श्रद्धा पूर्णपणे स्थिर होते. दुसऱ्याने आपल्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र होणे आणि दुसऱ्यावर विश्वास टाकणे हे सद्गुण परस्परांना पूरक आहे. म्हणजे आपल्यावर जर कोणी विश्वास टाकला तर त्या विश्वासाला आपणही पात्र झालं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. आणि आपणही त्याच्यावर विश्वास आपल्यालाही टाकता आला पाहिजे. सतत संशयी स्वभाव नको. संशयी स्वभाव असेल तर तिथं श्रद्धेची वाढ होणार नाही, तिथे श्रद्धा लोप पावेल. म्हणून दुसऱ्याने आपल्यावर टाकलेल्या विश्वासात आपण पात्र होणं आणि आपण दुसऱ्यावर विश्वास टाकणं हे दोन्ही सद्गुण परस्परांना पूरक आहेत. आपल्याला सुद्धा त्याच्यावर आपण माणूस बघून तसं करतोच. म्हणून तिथे म्हटलंय की तसा समाज असेल तर तिथे श्रद्धा वाढीस लागते. व्यक्तिपर व सामुदायिक जीवनाचा अनिर्बंध व उत्कृष्ट प्रवाह चालू राहण्यास दोन्हीही सद्गुणांची आवश्यकता आहे. की हा प्रवाह कसा आहे, व्यक्तिपर पण आहे, सामुदायिक पण आहे. हा जो अनिर्बंध उत्कृष्ट श्रद्धेचा प्रवाह चालू ठेवायचा असेल तर विश्वास टाकणे आणि विश्वासपात्र बनणे हे दोन्ही आवश्यक आहे. आणि अशी जेव्हा ही श्रद्धा विकसित होते तेव्हा आपोआपच त्या समाजामध्ये साहचर्य, प्रेमभाव हे वाढीला लागतात. पुढचा पॅरेग्राफ आहे आत्मविश्वासाचे महत्त्व. तिथे सांगितलं 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत की स्वतःवरची श्रद्धा, गुरुवरची श्रद्धा आणि जीवनावरची श्रद्धा. आता इथे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरच्या श्रद्धेचं काय महत्त्व आहे, स्वतःवर कशासाठी श्रद्धा हवी. परस्परांमधील तर्कवितर्क रहित व अचल श्रद्धा ही आदर्शमय जगातील वस्तू आहे. बाबा सांगतात की एकमेकांवर पूर्ण विश्वास आणि तोही तर्कवितर्क रहित, कुठलेही तिचे असं असेल का तसं असेल का ह्याचा विचार नाही, जर तर नाही, अशी जर तर विरहित जी अचल श्रद्धा, अढळ श्रद्धा आहे, ही केवळ आदर्शमय जगातच अशी वस्तू असू शकते असं बाबा सांगतात. वास्तविक व्यवहारामध्ये अशी श्रद्धा काही वेचक आणि खास ठिकाणीच आढळून येते, पण ही अप्राप्त किंवा दुर्लभ किंवा न मिळणारी वस्तू आहे का, नाही, ती आहे इथे. पण ती कशी आहे, खास ठिकाणी आहे, खास लोकांमध्ये आहे, खास वेचक ठिकाणीच अशी श्रद्धा दिसून येते, आढळून येते. आणि तशी ती श्रद्धा प्राप्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. ते जे सद्गुण आहे, सदाचार आहे, तत्वांचं आचरण आहे, ते आयुष्यभर सांभाळावं लागतं. सहजपणे पण नेटाने ते सांभाळावं लागलं तर ही अशा प्रकारची श्रद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. आता त्याचं एक तुम्हाला छोटं उदाहरण देते. मी आज गांगडे सरांना पण सांगितलं की तुम्हाला आठवतील तशा बाबांच्या गोष्टी, बाबांच्या प्रेमींच्याही सांगू शकता ह्याच्यामध्ये, ह्या रिलेटेडमध्ये. माझ्या वडिलांचे म्हणजे अहमदनगरला वसंत टेकडीला मेहरबाबा लोकांची कॉलनी होती आणि त्याच्यात फक्त बाबा प्रेमींनाच प्लॉट द्यायचे असं ठरलं होतं. आमच्या वडिलांकडे पैसे नव्हते आणि त्यांनी नाही सांगितलं, पण सगळ्यांचा आग्रह होता. भगीरथ तिवारी, थाडे वगैरेंनी सांगितलं की सगळे आम्ही आहेत 17-18 जण, तर तुम्ही पण बडेसाहेब याच्यात एक प्लॉट घ्या, एकच आम्हाला जाणं जरुरी आहे आणि आम्हाला बाबा प्रेमीशिवाय दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. वडिलांकडे पैसे नव्हते. त्यांचे एक मित्र होते, ते तलाठी होते, दहीवाले भाऊसाहेब म्हणायचे त्यांना.
त्यांनी सांगितलं की मी पैसे तुम्हाला देतो. दादांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, मी तुझे पैसे परत करू शकत नाही, मी व्याजही देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, मी पैसे देतो, तुम्ही तुमच्या नावावर घ्या, तुम्हाला वाटला तुम्ही ठेवा, नसेल वाटलं तुम्हाला जेव्हा पैसे येतील तेव्हा द्या, आणि नाही दिला तर मी काही वर्षांनी तेव्हा ते ओपन करतील सगळ्यांना, तेव्हा मी माझा प्लॉट परत घेईन, मग तुम्ही द्याल त्या किमतीत मी परत घेईन. पहा बरं, तो मित्रांमधली श्रद्धा, आपसामधली श्रद्धा समजून घेण्याचं, म्हणजे उदाहरणातनं काय काय गोष्टी सरळ होतात. आणि ही गोष्ट अशी आहे की ही पटकन कुणालाही समजेल. आणि प्लॉट, जमीन, स्थावर जंगलचं तर किती भांडणं असतात, किती केसेस असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 17 की 25 का 20 वर्षांनी तो प्लॉट तसाच्या तसा एकही पैसा न करता वडिलांनी त्या मित्राच्या नावावर हस्तांतरित करून दिला. सगळ्यांनी सांगितलं की आता किती ह्याच्या किमती काय 20 पट 25 पट झालेल्या आहेत, कुठल्या कुठे गेलेल्या आहेत, तुम्ही काहीतरी त्यांच्याकडनं, त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही काहीतरी याच्याबद्दल घ्या, पैसे तुझे होते, तुझा प्लॉट तुला परत दिला, माझं त्याच्यात काहीही नाही. एकही 17 वर्षानंतरही तो प्लॉट जसाच्या तसा त्यांनी त्याच्या नावावर करून टाकला. एक गडबड नाही करणार, हा बाई. गेलं का वायफाय परत? हा केतकी काय, हॅलो, जॉईन करते मी. हां, जय बाबा. हां हां हां, आले आले आले. अच्छा, जय बाबा. सगळ्यांचंच हे झालं होतं का की आमच्याकडे गडबड आहे? तुमच्याकडनं जरा प्रॉब्लेम झाला. हो हो, मगाचपासून मला मेसेज येत होता, मी डाटा हे केला आहे आणि वायफाय आले तर खरं, पण माहीत नाही, आता बघूया, लेटेस्ट होप. ओके, सॉरी बाबा, सॉरी ऑल. जय बाबा. तुम्ही एक्झाम्पल देऊन राहिले होते आणि तिथून मग एकदम डिस्कनेक्ट झालं. पहिले झालं पण नंतर परत रिकनेक्ट झाल्या होत्या. हां मग परत डिस्कनेक्ट. हां हां, ही प्लॉटची गोष्ट ऐकायला आली ना? प्लॉटची गोष्ट ऐकायला आली. हॅलो, प्लॉटची गोष्ट ऐकायला आली ना? पुढे चालू करते. तर हा जो एकमेकांवरचा विश्वास आहे की इतक्या वर्षानंतरही इथे हे जे आचरण आहे, ही ह्या म्हणून बाबा सांगतात की आदर्शमय जगातली वस्तू आहे असा विश्वास. पण हे आदर्श जर पाळले, आयुष्यभर ती जर तत्त्व पाळली, कठीण परिस्थितीतही की जिथे पैशाची चणचण आहे, तोही द्यायला तयार आहे, एवढा कालावधी गेलाय, कुणालाही मोह होईल की बुवा हे, पण एक पैसाही त्यांनी न घेता तसं त्यांच्या पुष्कळ जणांनी त्यांना वेड्यात पण काढलं, पण त्यांनी तो आपला शब्द म्हणजे पाळला. तिथे त्यांनी माझा पैसा नव्हताच, तुझ्याच पैशाने घेतलेला आहे, नाव फक्त माझं आहे, तुझा, मला काही पैसा द्यायचा नाही आहे तुझ्याकडे, तुझा प्लॉट तुला परत घे. हे जे आहे हे एकमेकांवरची श्रद्धा. जयश्री देशपांडे ताई, जय बाबा. तुमचं ना म्यूट नाही होऊन राहिलेलं आहे माझ्या. हो, जय बाबा. एक माईक ओपन आहे, जयश्री ताई, तुमचा माईक बंद करता का प्लीज? तर श्रद्धा कितीही इष्ट असली तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय श्रद्धा कितीही इष्ट असली तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. कितीही श्रद्धा इष्ट असली, योग्य असली, तरी ती असीम श्रद्धा असलेले लोक, पात्र लोक जर असले, त्या जगात असल्याशिवाय
ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. असे होण्याकरता समाजात विश्वसनीयता, स्थैर्य, परोपकारशील प्रवृत्ती यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. आता दुसरं एक उदाहरण म्हणजे काही मोठ्या डिग्निटीज असतात, सेलिब्रिटीज असतात, जसं सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मदर तेरेसा, बाबा आमटे. लोकांची काय त्यांच्यावर श्रद्धा आहे. का? कारण त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांचं जे त्याबद्दलचं स्वतःचं त्यांच्या क्षेत्राबद्दलचं अढळ प्रेम आहे, त्यामुळे आहे. मग ह्यामुळे काय होतं, परोपकारशील वृत्ती, समाजामध्ये हे सगळं स्थैर्य, विश्वसनीयता हे सगळं डेव्हलप होतं. परंतु जोवर मनुष्याची स्वतःमध्ये अविचल श्रद्धा राहत नाही, तोवर पारस्परिक श्रद्धेस पोषक असलेले हे गुणविशेष अविकसितच राहतात. हे जे गुणविशेष हे कसे आहे, परस्परांवर एकमेकांची श्रद्धा पाहिजे आणि ते अविकसित राहतात. कधी? स्वतःची स्वतःवर श्रद्धा पाहिजे पहिल्यांदा, म्हणून आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर. मी जे हे निर्णय घेतला, हा निर्णय योग्य आहे, तत्वदृष्ट्या योग्य आहे, व्यावहारिकदृष्ट्या वेडेपणाचा असेल. ही जी अढळ श्रद्धा, स्वतःवरचा आत्मविश्वास पाहिजे की मी जरी नाही अशा मार्गाने पैसा कमवला तरी कुठून तरी माझ्या पैशाची सोय होईल, माझ्या शरीराचं समाधान होईल. ही जी स्वतःवर अढळ श्रद्धा असेल तर हे एकमेकांवरच्या श्रद्धेला पोषक असे जे गुण आहेत ते विकसित होतात. माणसाला आत्मविश्वास नसेल तर तो दुसऱ्यांचा विश्वास संपादन करून जतन करण्यास आवश्यक असलेल्या सद्गुणांचा विकास करू शकत नाही. जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्याचा विश्वास कसा संपादन करणार? जो डामाडौल आहे, त्याला समजतच नाही, ज्याचा स्वतःचा खंबीर स्वतःवर विश्वास नाही आहे, तो दुसऱ्याचा विश्वास कसा संपादन करणार, कसा मिळवणार? मग दुसऱ्याचा विश्वास संपादन करून मिळवून तो जपणं, त्यासाठी जे सद्गुण आहे त्याचा विकास कधी होईल? जेव्हा स्वतःचा तुमच्यावर आत्मविश्वास असेल. कोणत्याही बिकट दिव्यातून, आणि हा आत्मविश्वास साधा नसतो. कुठलीही अशी खडतर गोष्ट सहज साध्य नसते. कितीही बिकट परिस्थिती आली तरीही शरण त्या परिस्थितीला न जाता त्या तत्वाप्रमाणे आचरण करणं, खंबीर राहणं, स्वतःवरती अचल पाहिजे श्रद्धा, स्वतःवर त्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. स्वतःवर श्रद्धा असेल तर तशा पद्धतीचं तत्व आचरण तुम्ही करू शकता. म्हणजे पहिला जो श्रद्धेचा प्रकार आहे स्वतःवरती श्रद्धा. ती स्वतःवरती श्रद्धा असेल तर इतर तुमच्यावर श्रद्धा ठेवू शकतील आणि तर जीवनावरची श्रद्धा वाढत जाईल, तर जीवन सुंदर वाटायला लागेल. मग कितीही बिकट दिव्यातून जात असताना तुम्ही स्वतःच ग्राह्य म्हणजे ॲक्सेप्टेड घेतलेलं आहे, स्वतःच ग्राह्य झालेल्या ध्येयापासून कधीही च्युत होणार नाही, दूर जाणार नाही. ह्या अढळ आत्मविश्वासावरच अविचल शिलाची इमारत उभी करता येते. जे तुम्ही तत्व ग्राह्य केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत, त्या तत्वांपासून, ध्येयांपासून कधीही दूर जायचं नाही. आणि असा आढळ आत्मविश्वास असल्यावरच उत्तम शील म्हणजे काय, चांगलं शील जे आहे ते कशाने तयार होतं? तत्वचरणाने, उत्तम तत्व आचरणाने, उत्तम तत्वांचं व्यवस्थित आचरण केल्याने शील चांगलं बनतं. आणि अशा जी आढळ आत्मविश्वास आहे त्या आढळ आत्मविश्वासातूनच अशी अविचल उत्तम शीलाची, त्याचं कॅरेक्टर ज्याला तुम्ही म्हणता, उत्तम कॅरेक्टर निर्माण होऊ शकतं. त्याशिवाय ते होत नाही. म्हणजे स्वतःवर अविचल श्रद्धा असेल तर ह्या गुणांचा विश्वास होतो, तर दुसरे तुमच्यावर श्रद्धा ठेवतील, तर तुमची जीवनावरची श्रद्धा अढळ राहील आणि ती राहिली तर तुमची गुरुवरची श्रद्धा प्रबळ होईल. अशी ही चेन आहे 3 श्रद्धेचा गोष्ट. पुढचा पॅरेग्राफ आहे. याच्यात काही कळलं नाही असं असेल तर नक्की सांगा, किंवा आपला डिस्टर्बन्स झाल्यामुळं हा पॅरेग्राफ एकदा फक्त वाचते मी, परत एक्सप्लेन नाही करत. आत्मविश्वासाचे महत्त्व, की स्वतःवर विश्वास का हवा. परस्परांमधील वितर्करहित व अचल श्रद्धा ही आदर्शमय जगातील वस्तू आहे. वास्तविक व्यवहारामध्ये अशी श्रद्धा काही वेचक व खास ठिकाणीच आढळून येते.
श्रद्धा ही कितीही इष्ट असली, योग्य असली, तरी असीम श्रद्धेस पात्र असलेले लोक जगात असल्याशिवाय ती पूर्ण स्वरूपात राहू शकत नाही. असे होण्याकरता समाजात विश्वसनीयता, स्थैर्य व परोपकारशील प्रवृत्ती यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. परंतु जोवर मनुष्याची स्वतःमध्ये अविचल श्रद्धा राहत नाही, तोवर पारस्परिक श्रद्धेस पोषक असलेले हे गुणविशेष अविकसितच राहतात. माणसाला आत्मविश्वास नसेल तर तो दुसऱ्यांचा विश्वास संपादन करून जतन करण्यास आवश्यक असलेल्या सद्गुणांचा विकास करू शकत नाही. कोणत्याही बिकट दिव्यातून जात असताना तुम्ही स्वतःच ग्राह्य झालेल्या ध्येयापासून कधीही ढळणार नाही. ह्या अढळ आत्मविश्वासावरच अविचल शीलाची इमारत उभारता येते. पुढचा पॅरेग्राफ आहे आत्मश्रद्धेचा अढळ पाया. आता स्वतः अशी अढळ श्रद्धा असण्यासाठी काय जरुरी आहे? स्वतःवर अढळ श्रद्धा म्हणजेच आत्मविश्वास असणं जरुरी आहे. ते का जरुरी आहे हे बघितलं. पण हा आत्मविश्वास येणार कुठून? त्याचा पाया कुठला आहे हे पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितलं. आत्मश्रद्धेचा अढळ पाया, की कोणत्या पायावर ही आत्मश्रद्धेची, आत्मविश्वासाची इमारत उभी राहणार आहे. परंतु अचल आत्मविश्वास हा दुसऱ्यावरील पूर्ण श्रद्धे इतका विरळ आहे. दुर्मिळ आहे. बाबा सांगतात की दुसऱ्यावर पूर्ण श्रद्धा किंवा विश्वास जितका दुर्मिळ आहे तितका स्वतःवरचा आत्मविश्वासही दुर्मिळ आहे. का? निर्मितीक्षम आणि प्रभावी आत्मसंयमास आवश्यक असणारी निरतिशय आत्मश्रद्धा फारच थोड्या लोकात विकसित असते. असे लोक असतात पण खूप कमी असतात. की काय असतं? ती आत्मश्रद्धा निर्मितीक्षम असते, त्याच्यातनं काहीतरी चांगल्याचं निर्माण होतं. जसं मी आता सांगितलं की सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर, काय केवढं श्रद्धा आहे की मी करणार ते योग्य करणार. आणि खूप संयम, की कठीण बिकट परिस्थितीतही स्वतःच्या तत्वांना तिलांजली न देणारे ते केव्हा हे करू शकतात? की तेव्हा आत्मसंयम, तेवढा प्रखर आत्मसंयम त्यांच्यावर पाहिजे. आणि अतिशय आपल्या तत्वांवरती आणि स्वतःवरती निरतिशय आत्मश्रद्धा अशी खूपच थोड्या लोकांमध्ये विकसित असते. चांगल्या वाईटाचे ज्ञान असूनही बरेच लोक सन्मार्गापासून वारंवार च्युत होतात म्हणजे दूर होतात, परावृत्त होतात. पुष्कळ लोक असतात, सगळं कळतं, संपूर्ण छान ज्ञान असते, समज असते, उमज असते, सगळं माहिती असतं. हे करावं, हे करू नये, हे वाईट आहे, हे इथे भ्रष्टाचार आहे, हे कायद्यानुसार नाही, हे सगळं त्यांना समजत असतं. असं असूनही असे खूप लोक आहेत की त्यांना असं चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही ते सन्मार्गापासून दूर होतात. म्हणजे कसं? आता तुम्हाला माहिती आहे की भ्रष्टाचार करू नये. गॅस मिळाला नाही तरी हरकत नाही, पैसे देऊन गॅस घ्यायचा नाही, तिथं भ्रष्टाचार झाला. पुष्कळ लोकांना माहिती आहे की आता तुम्हाला मी बघितलेलं आहे की म्हाडाचं घर गडबड केल्याशिवाय त्या काळात तरी मिळत नव्हतं. त्या व्यक्तीला सगळं माहिती आहे, मागाप्रेमी व्यक्ती आहे, त्याला माहिती आहे की हे करणं चुकीचं आहे, तरीही खोटं सर्टिफिकेट देऊन कुठे उत्पन्नाचं, कुठे जातीचं, कुठे काय, लोक घरं घेऊन छान बसतात. हेच बरोबर. आता तुम्हाला फायदा झाला आहे, भौतिकदृष्ट्या फायदा झाला आहे, पण ते बरोबर आहे का? नाही. मग हेच बिकट प्रसंग असतात की जेव्हा तत्वांना तिलांजली द्यायची नसते. बेहत्तर नाही झालं तर बढाई म्हणून सांगत नाही, पण बाबांच्या कृपेने मी आणि मिस्टराने आम्ही ठरवलं होतं की ज्या काळात नेहमी ते घर घ्यायचं, कुठलंही घर, साधं घर प्रायव्हेट बिल्डरकडनं म्हटलं तरी 60-40 असं प्रमाण असायचं. आणि ब्लॅकचा पैसा घेतल्याशिवाय सगळ्या व्हाईटमध्ये कुणी बिल्डर तयार व्हायचा नाही. आणि आम्ही इतकं फिरलो दोघं जणं की जो आम्हाला पूर्ण व्हाईटमध्ये पैसा घेईल तरच आम्ही घर घेणार. आणि मी लोनची इतकी प्रकरणं केली बँकेमध्ये, तर माझी ती मॅनेजर खूप माझ्यावर खुश असायची. साऊथ इंडियन राजेश्वरी होती म्हणून.
की शेवटी इतर जे कस्टमर्स आहेत, जे बिल्डर आहेत, त्यांना सांगायला अरे मैडम का अभी तक घर नहीं, इसके लिए घर देखो. मी म्हणायची मॅडम आप चिंता मत करो, इनके इससे मुझे जमेगा नहीं. ते म्हणायचे तुम पागल हो, पूरा वाईट में कौन पैसा लेगा. लेकिन बाबांच्या कृपेने फायनली आम्हाला बिल्डर मिळाला की ज्याने पूर्ण व्हाईटमध्ये पैसे घेतले आणि आमचं घर ते शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना रिटायरमेंट नंतर घर मिळालं. पण कशी बाबांनी साथ दिली, तोपर्यंत घराचा फारसा प्रश्न राहायचा वेळ आला नाही. बँकेकडनं क्वार्टर मिळत गेले, जिथे नाही मिळालं तिथे लीज फ्लॅट घेतला आणि घर नाही आता असं वाटलं. 10 वर्ष त्या बिल्डरनी लावलं, 12 वर्ष घर द्यायला. ज्या दिवशी मी रिटायर होत होते, नागपूरमध्ये शेवटचं रिटायरमेंट माझं पोस्टिंग होतं, तिथे मी रिटायरमेंटचं पेपर सही करत होते आणि इथे मिस्टर घराचे पेपर सही करत होते. त्याच दिवशी पोझेशन मिळालं. ज्या दिवशी रिटायरमेंट त्याच दिवशी बिल्डरकडनं त्या घराचं एवढं प्रोलॉंग होतं, अर्धी बिल्डिंग अजून बाकी होतं, त्याचं पोझेशन त्याच दिवशी मिळावं ही ईश्वर कृपेशिवाय दुसरं काही असू शकत नाही. त्यानंतर नॅचरली ते पूर्ण व्हायला, ते करायला 1-2 महिन्या बाहेर भाड्यानं पैसे घालून राहावं लागलं. पण ही मी म्हणजे तुम्ही तुमच्या तत्वांवर श्रद्धा ठेवा. नाही मी ब्लॅकचं नाही, मला विकायचं असेल तरी मी ब्लॅकनी घेणार नाही, खरेदी करायचं असलं तरी ब्लॅकनी घेणार नाही. असे मूर्ख आहेत. म्हणून बाबांनी सांगितलं काही आहेत ते. पण म्हणून हे कुणी करायची सुरुवात आपल्यासारख्यानीच करायची. सांगायचं गोष्ट म्हणजे इथे हा जो मुद्दा होता, सॉरी स्वतःबद्दल सांगायला नको होतं मी, पण आलो ओघामध्ये. चांगल्या वाईटाचे ज्ञान असूनही बरेच लोक सन्मार्गापासून वारंवार दूर होतात. ते व्हायला नाही पाहिजे कुठली परिस्थिती असो. व असल्या दुर्दम दुर्बलतेचा, विफलतेचा व विकारवशतेचा सतत अनुभव घेत राहिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खंडित होऊन ढासळतो. पुन्हा काहीतरी झालं का आपल्या ह्याच्यात? ऐकायला येत आहे ना? परत एकदा गेली होती लिंक ना, सॉरी. जस्ट एक क्षणभर. हां ओके. हा काय प्रकार चालला आज मला कळेल ना. एनिवे सॉरी. तर चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही सन्मार्गापासून दूर होणारे लोक होतात. तसं करायचं नाही. पण तसं झालं तर काय होतं? चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही जर सन्मार्गापासून तुम्ही दूर झालं तर ते दुर्बळ बनता, आत्मविश्वास तुमचा खंडित होतो, तुम्ही विकारवश होता, आसक्ती वाढते आणि तुम्ही दुर्बळ होता. तो आत्मविश्वास खंबीरपणात तुमच्यात राहत नाही. जो दुर्दम्य दुर्बळताचा, विफलतेचा, विकारवशतेचा सतत अनुभव घेतल्यामुळे मग त्यांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. या प्रकारे जी आत्मश्रद्धा सतत पोखरली जाऊन नष्ट होण्याच्या बेतात येते, मग हे चांगल्या वाईटाची जाण असूनही जर त्याचं आचरण तसं जर केलं नाही तर तुमची आत्मश्रद्धा डळमळीत होते. आणि अशी आत्मश्रद्धा डळमळीत झाली की मग ती काय होते? आत्मश्रद्धा पोखरली जाऊन नष्ट होण्याच्या बेतात येते. तिला पुन्हा सुरक्षितपणे प्रस्थापित करायचे असल्यास मनुष्याच्या समोर पूर्ण पुरुषाचे जिवंत उदाहरण असावयास पाहिजे व त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. मग ही अशी अचल श्रद्धा, म्हणजे ह्या पॅरेग्राफचं नाव काय होतं? ही अचल आत्मविश्वास, अढळ श्रद्धा कुठून येते? त्याचा पाया काय आहे? की चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं ज्ञान असूनही, चांगल्या वाईटाचं ज्ञान असूनही कठीण परिस्थितीत तुम्ही तुमच्या तत्वांपासून ढळायचं नाही. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा तुमची तुमच्या गुरुवर अचल श्रद्धा असते तेव्हाच हे होतं. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे गुरुवरची अचल श्रद्धा हा तुमच्या अचल अढळ आत्मविश्वासाचा पाया आहे. तुमच्या अचल अढळ आत्मविश्वासाचा पाया गुरुवरची श्रद्धा आहे. गुरुवर श्रद्धा तुमची ठाम असेल तर तुम्ही कुठल्याही संकटाला निडरपणे तत्व सांभाळून आपण तोंड द्यायला तयार राहतो. म्हणून तिला पुन्हा ती जी आत्मसक्षा, जर ती आत्मश्रद्धा डळमळीत झाली, कधी डळमळीत होते? की बिकट परिस्थितीत आपण आपले तत्व सोडून आचरण केलं तर. मग ती जर डळमळीत झाली आणि नष्ट व्हायला लागली तर काय करायचं? तिला पुन्हा प्रस्थापित करायचं. ती कशी प्रस्थापित होणार?
हे जे सद्गुरू आहेत, पूर्ण पुरुष आहेत, गॉड रिअलाइज सोल आहे, त्यांचं जे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, अशा माणसांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून मग ती आत्मश्रद्धा पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. म्हणजे आत्मश्रद्धेचा, अढळ आत्मश्रद्धेचा पाया शेवटी कुठे आला? गुरुवरच्या श्रद्धेमध्ये. सगळ्या शेवटी येऊन तिथेच येणार. अनेक प्रकारची विघ्ने, संकटे, दुर्बलता, नालायकी आणि विफलता यांचा वर्षाव होत असतानाही गुरुनिष्ठेमुळे आत्मविश्वास आणि जीवनावरील श्रद्धा यांचा परिपोष होतो. खूप संकटं येतात, सगळ्यांना येतात, नाही असं नाही. दुर्बलता येते, आपण लायक नाही असं वाटायला लागतं, विफलता येते, डिप्रेशन येतं. असं सगळं जरी झालं तरी जेव्हा गुरुवर तुमची प्रबळ अढळ निष्ठा असेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि मग तुमचा जीवनावरची श्रद्धासुद्धा तुमची विकसित होते. आणि ह्या सगळ्या अडचणींमधून, या सगळ्या अडचणी ह्या पोषक बनतात. स्वतःवरची श्रद्धा, जीवनावरची श्रद्धा आणि गुरुवरची श्रद्धा वाढवण्यासाठी ह्या सगळ्या जी विफल परिस्थिती असते, अडचणी असतात, ह्या एक प्रकारे पोषक बनतात. तुमची स्वतःवरची, गुरुवरची आणि जीवनावरची श्रद्धा वाढवण्यासाठी ह्या अडचणी पोषक बनतात, कारणीभूत ठरतात. त्यांच्यामुळे ती श्रद्धा वाढीला लागते. आणि हेच गुरुवरील श्रद्धेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. म्हणजे गुरुश्रद्धेतून काय मिळतं? आत्मश्रद्धा मिळते, आत्मविश्वास मिळतो, जीवनावरील श्रद्धा मिळते. एका गुरुवरच्या श्रद्धेतून सगळ्या श्रद्धांचा उगम होतो. गुरुवरील श्रद्धेचं हे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. गुरुवरील श्रद्धेचं हे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे काय? की अशा बिकट परिस्थितीमधून गुरुवरची श्रद्धा, जीवनावरची श्रद्धा आणि स्वतःवरची श्रद्धा विकसित होते, अढळ होते, पक्की बनते. हे गुरुवरील श्रद्धेचं वैशिष्ट्य आहे. या पॅरेग्राफचं नाव असं आहे, गुरुवरील श्रद्धा. स्वतःमध्ये आणि बऱ्याचशा इतरांमध्ये जीवन दूषित, मर्यादित आणि विकृत स्थितीमध्ये असल्याचे मनुष्य पाहतो. बऱ्याचदा होतं, सगळ्यांच्या बाबतीत होतं, इतरांमध्ये होतं, स्वतःमध्ये होतं. पण गुरुमध्ये प्रतीत होणारे जीवन अविकृत, शुद्ध आणि अंतर्हित असल्याचे तो जाणतो. गुरुवरचं कसं जीवन आहे? शुद्ध आहे. काय हा सुंदर फोटो! कधी बघा, नुसता बघत राहिला तरी त्याची जी प्युरिटी आहे, त्याची जी शुचिता आहे, ती बियॉन्ड द वर्ड्स आहे. तर प्रत्यक्ष गुरु कसा असेल? आपला स्वतःचाच आदर्श सद्गुरूमध्ये मूर्तरूप झाला असल्याचे तो पाहतो. स्वतः तो आदर्शाने चालला. हा आदर्श कुठून घेतो? तो गुरुपासून घेतो. आणि त्याच आदर्श गुरुमध्ये मूर्तरूप झाला असं त्याला दिसून येतो. स्वतःतील गूढते आत्मदेव, आत्मदेव म्हणजे हा आत्माराम, तो त्याला गूढतम म्हटलं आहे. इथे वाक्य आधी पूर्ण करते. स्वतःमधील गूढतम आत्मदेव ज्या ध्येयाकरता तळमळत असतो ते सर्व सद्गुरूमध्ये प्राप्त झालेले असते. आत्मदेव म्हणजे हा आपला आत्माराम, आत्मा. तो कशासाठी तळमळत असतो? गॉड रिअलायझेशनसाठी, ईश्वरी साक्षात्कारासाठी, ईश्वराच्या भेटीसाठी तो तळमळत असतो. आणि ही जी भेट आहे, हे जे ईश्वराशी एकरूप होणं आहे, ते सद्गुरूंनी ऑलरेडी प्राप्त केलेलं असतं. आणि ते त्याला दिसत असतं की सद्गुरूंनी हे अचीव केलेलं आहे. हा आत्माराम गूढ का? इथे काय म्हटलंय? स्वतःमधील गूढतम मूर्तरूप झाला, स्वतःमधील गूढतम आत्मदेव. ह्या आत्मारामाला, आत्मदेवाला गूढ का म्हटलंय? कारण अजून त्याला रिअलायझेशन झालेलं नाही, ईश्वर साक्षात्कार झालेला नाही, मीच तो ईश्वर आहे हा अनुभव त्याला झालेला नाही, ईश्वराशी त्याचं मिलन झालेलं नाही. जेपर्यंत असं होत नाही तोपर्यंत तो आत्माराम कसा राहणार? गूढ राहणार, रहस्यमय राहणार. हा असा जो रहस्यमय आत्मदेव आहे, आत्माराम आहे, तो ध्येयाकरता तळमळत असतो.
आणि ते ध्येय जे माझ्या आत्मारामचं ध्येय आहे की ईश्वराशी एकरूप होणं, ते मी सद्गुरूमध्ये बघते की त्याच्यामध्ये आपण बघतो की ते एक पूर्णत्वास गेलेला आहे. सद्गुरू हा ईश्वराशी एकरूप झालेला आहे. म्हणजे आपल्या आत्मारामाची जी तळमळ आहे ती सद्गुरूमध्ये पूर्ण झाल्याची तो बघतो. ते सर्व सद्गुरूमध्ये प्राप्त झालेले असते. सध्या स्वतःमध्ये सुप्त आणि असिद्ध अवस्थेत असणारी, परंतु भविष्य काळात त्यास खास साध्य होणारी अशी श्रेष्ठतम अवस्था तो सद्गुरूमध्ये पाहतो. आता त्याच्यामध्ये ती अवस्था आहे, पण ती कशी आहे? सुप्त आहे. ती अजून प्रकट झालेली, विकसित झालेली नाही, असिद्ध आहे, अजून सिद्ध झालेली नाही. ईश्वराशी मिलन होणं, मीच तो ईश्वर आहे ह्याचा साक्षात्कार किंवा अनुभव होणं, ही जी अवस्था आहे ती त्या साधकामध्ये आहे. कशी आहे? सुप्त अवस्थेत आहे, अजून सिद्ध झालेलं नाही, त्याला अजून तो अनुभव आलेला नाही, पण ती भविष्य काळात होणार आहे. अशी जी भविष्य काळात होणार असलेली अवस्था आहे, गॉड रिअलायझेशन आहे, ते त्या गुरुमध्ये सिद्ध झालेलं आहे, गुरुला प्राप्त झालेलं आहे, हे तो बघतो. आणि ते बघितल्यामुळे त्याची गुरुवरची श्रद्धा अजून पक्की होते, अढळ होते. त्यामुळे गुरुवरील श्रद्धा ही साधकाला स्वतःमधील प्रच्छन्न ईश्वरत्व जागृत आणि सिद्ध करण्याकरता सर्वश्रेष्ठ प्रेरक शक्ती बनते. अशी जी स्वतःमधली तळमळ आहे, असिद्ध असलेली अवस्था आहे, ती गुरुमध्ये सिद्ध झालेली तो बघतो. आणि मग स्वतःमधलं जे सुप्त ईश्वरत्व आहे ते जागृत होण्याकरता, ते सिद्ध होण्याकरता तो गुरु ही त्याची प्रेरक शक्ती बनते. का गुरु प्रेरक शक्ती का बनतो? कारण त्याचं जे ध्येय आहे, त्याची जी तळमळ आहे ईश्वर साक्षात्काराची, जी अजून सुप्त अवस्थेत आहे, ती त्या गुरुमध्ये सिद्ध झालेली तो बघतो. आणि गुरुमध्ये ती सिद्ध झालेली असल्यामुळे ती त्याच्यासाठी प्रेरक शक्ती बनते. हा, जय बाबा. अरे 7 वाजले. अरे बापरे. हां. सॉरी मी पण आज विसरले. हरकत नाही. सॉरी असं सगळ्यांना सॉरी. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. प्रार्थनेसाठी अरुण पळसकरजी, जय बाबा. मिस्टर अरुण पळसकर. जय बाबा. हो. सॉरी. जय बाबा, जय बाबा. हो. थँक्यू केकी फॉर रिमाइंडिंग. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. हे देवाची देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा नाम कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कुणीही पाहू शकणार. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याण
विनाशकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तो आत्म्याचा आत्मा सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयीत्व आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तो आदिपुरुष असून श्रेष्ठाहून सर्व श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म आहे. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमत व प्रियतम ईश्वर आहे. तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. आपण बद्दल आम्हाला असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, करू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल अर्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होतो. प्रत्येक कामविचाराबद्दल व कामकृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत
लावून ज्योत माझी. कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे ओ बाबा काय कुणी द्यावे. एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता भावे. पीर अवतारा स्वीकारा आरती तुझी. केली निरंजनी लावून ज्योत माझी. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा सर्वांना.